नाही जमणार नाही जमणार आंघोळ करून घे पहिले एवढं टॉस करू नाही जमणार. सेकंड क्वेश्चन ते हमखास विचारणार म्हणजे विचारणारच की तुला पॅकेज किती. वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. आज आहे वेन्सडे, आज आहे 11 तारीख. तर आज आपण नवीन ब्लॉगला सकाळी अर्ली मॉर्निंग सुरू करतोय. तर आता वाजलेले येतं 7. तर आता उठलोय, आवरलंय. तर आणि आता जायचंय जिमला. जिमवरून येऊन आता दिवसभराचे जे काही काम आहेत आज पूर्ण दिवस आपण तुम्हाला दाखवतोय. अजूनही तुम्ही जर आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपले इतर जे व्हिडिओज आहेत तर ते शेअर करा. आणि मी सध्या पाहतोय की आपल्या व्हिडिओचा रिस्पॉन्स खूप कमी झालेला आहे. तर नवीन या व्हिडिओजमध्ये काय इम्प्रूव्ह करू शकतो ते मला कमेंट्समध्ये सांगा. जिमला आता निघलोय. जिमला निघलोय पण गाडी काही चालू होत नाहीये. ऐक थंडी. परत एकदा ट्राय करूया. केकच मारून चालू करायला लागते. आता जिमला निघलेलो आहे. भयानक थंडी आहे. जिशान माझ्यासोबत आहे, तो गाडी चालवतोय. एवढे हात ओढलेत पार, एवढी थंडी आहे प्रकार. जवळपास एक 12 ते 13. अरे कहना क्या चाहते हो? 12 ते 13 डिग्री सेल्सिअस दरम्यान टेम्परेचर असं लागतं. अशा थंडीत सकाळी सकाळी जिमला चाललो आहे. टू माय डेडिकेशन टुवर्ड जिम. आता जिमला पोहोचलोय. जिमला गर्दी दिसते आता. चलो भाई. जिमचा एवढी थंडी, जिमचा दरवाजा बंद केला आहे. जस्ट आता वर्कआउट करून बाहेर आलेलो आहे आणि एवढं भयानक गदर वर्कआउट झालेलं आहे. आज चेस्टचं वर्कआउट केलं होतं. भारी वर्कआउट झाले एकदम कडक. आणि त्यानंतर थोडं ॲप सेशन होतं, ॲप्स वगैरे केले आणि आता जिम करून बाहेर निघलो आहे. असं एकदम आता आलो जेव्हा एवढं भयानक थंडी वाजत, आता गरम झालं आहे की आता जर्किंग काढायची वेळ आली. चला आता इथून मी आता घरी जिमवरून आलो आहे. तर आता आपल्याला ब्रेकफास्ट बनवायचा आहे. तर ऑमलेट बनवतो. ऑमलेट आणि चपाती खाणार आहे. तर आता आहेत ऑमलेट बनवायचे. आता हे अंडे एवढे मी नाही खाणार आहे, हे थोडे पकडे येतात. तर आम्ही दोघं मिळून ब्रेकफास्ट करणार आहे. आता आपला ब्रेकफास्ट रेडी आहे. तर आता ब्रेकफास्ट करून घेऊ. जिमवरून आल्यानंतरची आता फर्स्ट मील आहे. तर एवढं वर्कआउट केलं आहे तेवढा प्रोटीन इंटेक झाला पाहिजे. 2 ऑमलेट केलेले आणि 1 चपाती. तर जस्ट आत्ता जिमवरून आलो, ब्रेकफास्ट केला आणि पहिली मील झालेली आहे. व्हिडिओला शेवटपर्यंत पहा कारण की आज खूप एक्साइटिंग व्हिडिओ होणार आहे. आणि मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, मी मागाशी बोललो होतो की IT प्रोफेशनल मुलाचं आयुष्य कसं असतं, वर्क फ्रॉम होम करतोय. तर हा व्हिडिओ आज बनवण्यामागचा उद्देश असा आहे की सगळे लोक बोलतात की तुमचं काय निवांत आहे, तुम्ही घरात बसून पगार भेटतो, तर AC मध्ये काम आहे, असं बोलणाऱ्या लोकांसाठी हा व्हिडिओ आहे आजचा माझा. तर की आयुष्य एवढं सोपं नाही आहे जसं तुम्हाला बाहेर बसून वाटतं की घरात बसून तर काम करताय, काय एवढं मोठं काम करतायत. तर तुमच्या माहितीसाठी सांगतो की खूप एवढे प्रेशर असतात कामाचे की समोर 4 लोक बसलेले असते तुमच्या कामाची वाट बघत. तर आणि त्यांना तुम्हाला प्रत्येकाला दिवसभर रिस्पॉन्ड करायचं असतं. साठी आजचा व्हिडिओ आपण करतोय. तर
व्हिडिओला शेवटपर्यंत का खूप मजा येणार आहे. तर आता 10:30ला माझी पहिली मीटिंग आहे. तर चला ती पहिली मीटिंग अटेंड करूया. पाहूया की IT मध्ये काम करणाऱ्या मुलाचं आयुष्य कसं असतं ते. आणि आज खूप दिवसातनं घरामध्ये बसून व्हिडिओ शूट करतोय. चला व्हिडिओ कंटिन्यू करूया पुढे. मला पटापट आंघोळ करून घे ना. नको मला लय क्लासला लय लय जायचंय. लय गार लागत नको पटकन बाबा ते करून नको उठ. नको नको मला नको टाइम नाहीये. नको बाबा नको. मला कपडे धुवायचे तर मला थंडी बरं, जाऊ वाजत नाही जाऊ का? चल. आपण एक काम करू, आपण टॉस करू. टॉस करू बघू, काय बघू. टॉस करतो? मग काय करतो? ए मला यायचं आंघोळ नको नको लवकर आंघोळ करून घे. नको. पटकन आंघोळ करून घे. नाही नाही आपण आहे ना एक काम करू, आपण टॉस करू. नाही नाही मला नाही थांब time. थांब मी थांब थांब चालले. थांब 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 मी कपडे धुणार नाही काहीच थांब नाही. थांब थांब एकदा नाही ऐक जमणार ना. नाही जमणार आंघोळ करून घे पहिले. आपण आहे ना एवढं टॉस करू. हे बघ. नाही जमणार छापा पडला मला ना. time ऐक नाहीये. ऐक ऐक हे बघ छापा पडला ना तर आपण आहे ना आंघोळ जाऊ. काटा पडला तर नको जायला. हा मला काय सांगू नको. अरे नाही नाही जाऊ थांब नाही. थांब 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 बघ बरं काय बघ छापाय आंघोळीत जायचंय. छापा नको पटकन आवर. बरं जा थोड्या वेळाने जा तुम्ही. नाही, मग काम ऐक मी एक मीटिंग मला करतो. time नाहीये. ऐक मीटिंग करून मग जातो. मला क्लासला जायचं आहे. मला अजिबात जमणार नाही. आंघोळीला नको नको झालं एवढी बेकार थंडी आहे आमची इथं. आंघोळीला नको नको थंडी आहे. होतंय. आणि मी का पाण्यात काम नाही करीत का? मला नाही थंडी चला वाजत आई का? ओरडते आता. चला आता आंघोळ करून घेऊ. लय गार वाजते. आज 10 वाजले तरी गार वाजू राहिले. एवढी आता कालचं 12 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर होतं. त्यामुळे एवढी थंडी चालू आहे ना नगरला. तर चला आता आवरून घेऊ. एक मिटिंग करतो आणि मिटिंग करून मग आता आंघोळीला जातो मी. कालचं अजून तसंच आहे. काल मी फक्त फ्लॅप डाऊन केलं होतं. तर चला तर आता लॉग इन करू. तर आता 10:30 वाजलेत आणि ऑफिस आता सुरू झालं आहे. चला तर मीटिंग आहे एवढी मीटिंग अटेंड करूया. आता जस्ट मीटिंग वगैरे संपलेली आहे. तर आता जातो आता आंघोळ करतो. पुढच्या शिव्या पडायच्यात मी आंघोळीला गेलेलं बरं असणार आहे. अर्धा तासाने परत पुढची मीटिंग आहे. तर ती मीटिंग जॉईन करायची आहे. तर म्हणजे माझं मी नवीन प्रोजेक्ट जॉईन केलेला आहे. तर त्यामुळे मला एवढं त्यात वर्कलोड नाही आहे नवीन प्रोजेक्टमध्ये. पण त्या नवीन प्रोजेक्टमध्ये मला KT आहे. तर ज्यांना माहीत नाही KT म्हणजे काय असतं ते. KT म्हणजे नॉलेज ट्रान्सफर. म्हणजे ते मला सांगतात प्रोजेक्टबद्दल किंवा त्यातले ॲप्लिकेशन जे असतात त्याबद्दल माहिती सांगतात. तर ते सेशन चालू आहेत सध्या माझे. तर चला आता ते डायरेक्ट आता मीटिंगला भेटूया. तर जस्ट आता आंघोळ करून आलो आहे. शर्ट ब्लॅक आहे समजू नका हे करू नका कारण की हा वेगळा शर्ट आहे. तुम्हाला माहिती आहे आपल्याकडे किती ब्लॅक शर्ट येतं. त्यामुळे ब्लॅक शर्टची कमी नाही आहे आपल्याकडे. तर पुन्हा एकदा ब्लॅक शर्ट घातलेला कारण की हा सगळ्यात वर होता त्यामुळं शोधायला सोपा. तर त्याच्यामुळे पुन्हा तो शर्ट घातलेला आहे. चला आता एक मीटिंग करूया कारण की ही खूप इम्पॉर्टंट मीटिंग राहणार आहे माझ्यासाठी आता. तर ही मीटिंग करून इट्स कनेक्ट बेबी. जस्ट आता मीटिंग संपली. आता वाजली 1. तर आता जेवायला जायचं आहे. तर जेवायला काय बनवलं आहे आता तर ते बघू. आणि एवढे भयानक माझ्याकडं मोठे हेडफोन आहेत बरं का. म्हणजे मला एक छोटेच आवडतं कारण की मोठे हेडफोन पूर्ण ओव्हर द हेड असतात ना. तर त्या हेडफोनमुळं मग दिवसभर डोकं दुखून जातात. त्यामुळे हे आपले वरचे छोटे हेडफोन मग काय ना काय वाटत नाही. घातलेल्यासारखे पण वाटत नाही. मग त्यामुळे ते छोटे हेडफोन वापरतो आहे. आता 5:30 वाजलेत आणि चहाचा टाईम झाला आहे. त्यामुळे चहा आलेला आहे. तर आता चहा पितो आहे आणि काम तर कंटिन्यू चालूच आहे. आता जवळपास 6:45 झाले. आता 7 वाजता आमची एक फायनल कॉल असतो मीटिंग असते. तर त्याला मी स्टेटस कॉल म्हणतो. तर त्या स्टेटस कॉलमध्ये म्हणजे हे सांगायचं आम्ही दिवसभरात काय केलं आहे आणि उद्या काय करणार आहे अजून काय कामं पेंडिंग आहे. तर त्या गोष्टी डिस्कस होत असतात. तर ती मीटिंग करूया आणि ही मीटिंग झाल्यानंतर प्रोबॅबली आता आपण लॉग आउट करतो. 7:30पर्यंत मीटिंग चालते ही. त्यानंतर आपण लॉग आउट करतो. तर माझं थोडंसं काम बाकी आहे तर ते काम मी करून घेतो आणि आता जस्ट काम संपलं आहे. नाव इट्स टाईम टू क्लोजर आणि आता सगळं ठेवून दिलं आहे. तर तुम्ही आज दिवसभरात पाहिलं एकंदरीत आपलं काम कसं चालतं आणि आपण दिवसभर काय करतो. तर आत्ता वाजलेले 7:30. 7:30ची मीटिंग असते तर ती 7:45पर्यंत चालून जातं ते. आता फ्रेंड येणार फ्रेंडसोबत बाहेर जाणार आहे आणि गेट बॅक टू होम. त्याच्यानंतर डिनर करणार
आणि त्यानंतरनं झोपून घेणार. तर एकंदरीत आपलं जे शेड्यूल असतं ते ह्या पद्धतीने चालतं. 90-95% शेड्यूल हेच असतं आपलं, जे आज तुम्ही पाहिलं. मला राहून राहून एक गोष्ट तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगावीशी वाटते की मी जेव्हा पण कुठेही जातो किंवा गावाला जातो किंवा कुठेही जातो आणि लोक भेटल्यावर मला फर्स्ट क्वेश्चन हाच विचारते की काय करतो. तर सांगितलं की असं असं IT मध्ये जॉब करतो. सेकंड क्वेश्चन ते हमखास विचारणारच की तुला पॅकेज कितीचं आहे. पण मला काय म्हणायचे, ठीक आहे मी सांगितलं तुम्हाला पॅकेज, तर माझं पॅकेज ऐकून काय फरक पडणार आहे का? तुम्ही मला देणार का मी तुम्हाला देणार आहे? पण का विचारता एखाद्याला, किती कमवतो, मे बी तुमच्यापेक्षा जास्त कमवत असेल, मे बी तुमच्यापेक्षा कमी कमवत असेल, का कंपॅरिझन करायचं त्या गोष्टींमध्ये? तर मला ते अजिबात आवडत नाही जर कोणी मला पॅकेज विचारलेलं. तर काय माहिती का लोकांची ही मेंटॅलिटी काय की. आणि दुसरा पॉईंट हाच की आमच्या वर्कमध्ये आणि जे लोक फिजिकल वर्क करतात त्यांच्यात फरक हा आहे, फिजिकल ॲक्टिव्हिटी खूप जास्त असतात, बट आम्हाला घरात बसून एका जागेवर बसून आम्हाला सगळ्या गोष्टी मॅनेज करायच्या असतात आणि खूप टेन्शन असतं यार. खूप हेक्टिक जॉब आहे पाहायला गेला हा. क्लायंट हँडल करणं किंवा सिनियरला हँडल करणं किंवा मॅनेजरला हँडल करणं, या सगळ्या गोष्टी येतात प्रत्येकाच्या. फक्त आम्ही एका जागेवर बसून काम करतो आणि एका जागेवर बसून काम करणं हेही खूप अवघड आहे. मला ज्यांना म्हणतात वर्क फ्रॉम होम करण्याची खूप मज्जा आहे हे येते, मला तुम्हाला म्हणणं एकच आहे, तुम्ही माझ्या शेजारी येऊन बसा, फक्त काही न करता 9 तास बसून दाखवा, आय विल सॅल्यूट यू. हा फरक आहे. तर हेच माझं सांगणं आहे. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा. आपण आता खूप सारे नवनवीन व्हिडिओज घेऊन येतोय, तर आपल्या व्हिडिओला सपोर्ट करा. आणि तुम्ही जर आपलं व्ह्यूचा काउंट जो ड्रॉप झालेला आहे तर तो काउंट रेज करायला मदत करा. तुम्ही अजून आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ आता आपण इथेच संपवतोय. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमच्या आणि तुमच्या फॅमिलीची काळजी घ्या. बाय.